सुरुवात करा. नमस्कार. आजच्या या मंगळवारच्या तिसऱ्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज 8 मार्च महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. तसंच आपल्या या बंधूंनाही शुभेच्छा, कारण त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनाही शुभेच्छा. आणि आता आपण तिसऱ्या पर्वाची सुरुवात करतोय. तर यापुढे शंखनाद करू शकतो आपण, शंखनाद करू शकतोय. हा ठीक आहे. हा तर विजय ढेंगे आणि आपल्याला शंखनाद करायची मी त्यांना विनंती करते. धन्यवाद विजय डेंगे. तुमच्या अशा सुरेख अशा शंखनादाने आजच्या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आणि यापुढील सर्व सूत्र मी आपले सर्व विरंगुळाचे रवींद्र खानोलकर सरांकडे देते आहे. आता आपल्या समोर सुनंदाताई जोशी सादरीकरण करतील. हा सुनंदाताई. आपलं नमस्कार सगळ्यांना. हो, आता मी माझं मागल्या वेळेचं जे पसायदान आणि ज्ञानेश्वरी आणि पसायदान हा विषय घेतलेला होता, त्याचा तोच विषय मी पुढे चालू करते. स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेण्यासाठी ज्ञानमुद्रा आणि गीता हे आहे. जीव आणि शिव या तादात्म्य साधण्यासाठी बुद्धी, शरीर आणि मन म्हणजे अंगठा अंगठा आणि तर्जनी एकत्र करायचे आणि मधलं बोट, मरंगळी आणि करंगळी हे तिन्ही सरळ ठेवायचे. अशी ही ज्ञानमुद्रा आहे. दिसतेय का? 3 बोट सरळ ठेवायची ज्ञानमुद्रा आहे. म्हणजे जीव आणि शिव हे ही 2 बोट आहेत, तादात्म्य साधायचं. आणि ही 3 बोट म्हणजे बुद्धी, शरीर आणि मन ही ह्या दोन्ही गोष्टींपासून लांब ठेवायची, दूर ठेवायची. अशी ही गीता ही कर्म, ज्ञान आणि उपासनाद्वारे सुखरूप होऊन सुखानं जगावं आणि सुखानं जग सोडण्याला सांगते. तिचा विषयच मुळे निखळ आनंद आणि मोक्ष असा आहे. वेदांतात सांगितल्याप्रमाणे कर्म करणे आणि करावे आणि ते निष्काम कर्म करावे, म्हणजे कोणतीही इच्छा त्याच्या फळाची किंवा त्या कर्मापासून परत मिळावी अशी इच्छा न धरता निष्काम कर्मानं जर आपण भावनेनं जर कर्म केलं तर चित्ताची शुद्धी होते. मग अंतिम सुख म्हणजे ब्रह्म किंवा मोक्ष म्हणतो आपण, त्याची ओढ लागते. आणि तो जीव मुमुक्षु म्हणजे ते ज्ञान, तत्वज्ञान जास्तीत जास्त मिळवण्याकरता तळमळीनं त्याच्या मागे अभ्यासाला लागतो आणि तो पापरूपी मळापासून हळूहळू दूर जातो, अशा मोक्ष मार्गाकडे वळतो. विवेकांच्या पुस्तकामध्ये एक कथा आहे की ब्रह्मानंद म्हणतो तो कसा आहे. तर 4 शिष्य असतात आणि ते 4ही शिष्य एका गुरूंकडे शिकलेले असतात. ज्या वेळेला दीक्षा देतात गुरु, त्यावेळेला त्या चौघांना सांगतात की बाबांनो, तुम्ही आता ह्या आश्रमातून बाहेर जगात जाणार आहात, तेव्हा जाताना तुम्ही जर ह्या 4 गोष्टी जर लक्षात ठेवल्यात तर तुम्ही सुखरूपपणानं या ज्ञानात शेवट गाठू शकाल. पहिली गोष्ट ते सांगतात की तुम्ही एका गावामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त दिवस राहायचं नाही. दुसरी गोष्ट सांगतात की 5 घरांच्या पेक्षा 6वं घर भिक्षा मागायची नाही. 5 घरात जेवढी मिळेल ती एखाद्या घरात नाही मिळाली तरी
6वं घर नाही मागायचं. त्या 5 घरातनं जे मिळेल तेवढ्यावरती आपली उपजीविका करायची. तिसरं म्हणजे 3 दिवसाच्या वर एका गावात राहायचं नाही, म्हणजे एक गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जायचं. कारण माया, ममता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जास्त त्यामध्ये माणूस गुरफटायला लागतो. त्यामुळे मायेपासून जर दूर राहायचं असेल तर 3 दिवसापेक्षा एका गावामध्ये राहायचं. आणि चौथी गोष्ट म्हणजे जे जे कोणतं ज्ञान किंवा जी कोणती गोष्ट तुम्हाला असं वाटेल की हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे किंवा हे काय आहे हे जर माहित नसेल तर ते जाणून घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही, ते पूर्ण जाणून घ्यायचं. हे 4 शिष्य त्याप्रमाणे जात असतात आणि एके ठिकाणी एका गावामध्ये राहतात. 3 दिवस संपत आले, आता दुसऱ्या गावाला जायचं. असं करत करत ते जात असताना एकदा एका जंगलातनं त्यांचा प्रवास सुरू होतो. आणि त्या जंगलातनं जाताना त्यांना जंगलामध्ये एक घर दिसतं. त्या घराचं ते फिरून त्यांना त्या घराचं काहीतरी निराळं वाटतं म्हणून ते फिरून सगळं घर बघतात बाहेरून. तर त्या घराला दारं खिडक्या नसतात आणि शिवाय वरती छप्पर पण नसतं. आता छप्पर नाहीये म्हणजे आपण या भिंतींवरनं बघू शकतो काय आहे ते आतमध्ये. म्हणून ते एकमेकांचा आधार घेऊन वरनं बघायला एकाला सांगतात की आम्ही तुला आधार दिलाय, तू वरून बघ काय आहे त्यात. पहिला चढतो तो वरनं उडीच ठोकतो त्या घरामध्ये. आता तो बाहेर येणार कसा? दुसरा पण तसंच करतो, तिसरा पण तसंच करतो. त्यावेळेला चौथा काय करतो की एक लाकूड एका झाडाच्या फांद्या तोडतो, त्या झाडाची शिडी बनवतो आणि शिडी लावून तो बघतो तर त्याला पण त्यात उडी टाका. असं काय असतं तिथे? तर तो ब्रह्मानंद असतो. आणि हा ब्रह्मानंद आपण इतर लोकांना सांगावा म्हणून तो शिडी उतरून आजूबाजूच्या गावांमध्ये जातो, त्यांना सांगतो की असा असा ब्रह्मानंद आहे, चला आपण सगळं त्याच्या पुढे शून्य आहे, चला आपण तो ब्रह्मानंद बघूया. अशा रीतीनं त्यांना सगळ्यांना प्रयत्न करतो पण कोणीही यायला तयार होत नाही, कारण संसार, माया, मुलं बाळ, घर दार सगळं सोडून यायला कोणीही तयार होत नाही. परंतु मग शेवटी मग एक एक जण भेटतो, तो अगदी संसाराला सगळ्याला कंटाळलेला असतो. चल म्हणतो मी पण येतो आणि ते दोघं जण जातात. हा जो परत फिरून आपल्याकडे आलेला असतो आणि सांगतो ब्रह्मानंद, तो संत असतो. आणि त्या संताचं महात्म्य संतांनी मग जे कोणी आलेले नाहीत त्यांना वर्णन करून पुस्तकातनं ग्रंथातनं सांगितलेलं आहे की ब्रह्मानंदात आनंद घेण्याकरता तुम्ही कसं जायला पाहिजे, मार्ग दाखवलेला आहे. असो, ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता ही मोक्ष मार्गाकडे नेणारी प्रस्थानत्रयी असं म्हटलेलं आहे. मोक्ष मार्गाकडे नेणारी ब्रह्मसूत्र ही 192 असून ती ऋषी मुनींनी सूत्र रूपानं त्यांना ध्यानामध्ये जी जे ज्ञान झालेलं आहे ते सूत्र रूपानं लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे जीवन सिद्धांत सांगणारे असे ते आहे. ही मननानं जाणून घ्यायची असतात. ही सूत्र सविस्तर जाणून घेताना शंका किंवा त्याच्याबद्दल जे काय त्रुटी येते किंवा निवेदन हवं असतं, काही प्रश्न उद्भवतात, त्या प्रश्नांचा साधक बाधक विचार हा जो रूपानं सांगितलेला आहे तो संवाद रूपानं आपल्याला उपनिषदांमध्ये मिळून येतो. म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये झालेलं संभाषण हे सगळं उपनिषदांमध्ये आहे. अशी एकूण 18 उपनिषद आहेत. जास्तीच आहेत पण महत्वाची अशी 18 आहेत. त्यापैकी कठोपनिषद नचिकेत आणि यमाचा संवाद आहे, त्याच्यामध्ये आत्म्यावरतीच आहे. तैतरोपनिषद हे झाडावरती जे 2 पक्षी असतात, एक जीव आणि शिव, त्या पक्ष्यांच्या रूपात त्यांनी त्या तत्वाचं वर्णन केलेलं आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये ओंकार स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्याद्वारे आपण आत्मा आणि परमात्मा यांचा जो संबंध आहे तो प्रस्थापित याद्वारे आपल्याला समजतो आणि तो त्यामध्ये सांगितलेला आहे. मोक्ष म्हणजे काय, ईश्वर जगत म्हणजे काय, ह्या सगळ्याचा विचार यामध्ये आहे. भगवद्गीता ही निधिध्यासनानं, सतत वाचनानं आणि त्याच्यामध्ये वरचेवर विचार केल्यानं आपल्याला झालेला असा
योग्य विचार किंवा जीवनाचा अभ्यास, त्याचं चिंतन पाहिजे, प्रयत्न पाहिजेत आणि ब्रह्माचा अनुभव त्यातनंच आपल्याला मिळणार आहे. ब्रह्म हे ध्रुव म्हणजे अढळ आहे, पण साधने ही नित्य बदलणारी आहेत. गीतेला प्रयाग तीर्थ असं पण म्हणतात. यामध्ये पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलेलं आहे. ते गंगेचं स्वरूप आहे, जे तीर्थ भगीरथ प्रयत्नानंच साध्य होतं आणि जीव शुद्ध आणि सात्विक बनतो. दुसऱ्या 6 अध्यायामध्ये भक्तियोग सांगितलेला असून ते यमुनेच्या तीरावरती यमुना स्वरूप अशा रीतीनं असल्यामुळं त्याला यमुना म्हटलंय. ते तीर्थ परमात्म्याच्या शुद्ध भक्तीनं तादात्म्य पावल्यानं साध्य होतं. ते राधेचं उदाहरण आपल्याला मिळतं. तर तिसरं 6 अध्यायामध्ये ज्ञानयोग सांगितलेला आहे, जो सरस्वती रूपानं आहे. सरस्वती ही कधी गुप्त आणि कधी प्रगट अशा रूपामध्ये असते. जेव्हा ती गुप्त असते त्यावेळेला तिचं स्वरूप आपल्याला ध्यानात येत नाही. म्हणजे कोणीही व्यक्ती आपल्या समोर आल्यावर तिच्या ठिकाणी ज्ञान किती आहे हे एकमेकांच्या संभाषणातनं आणि संबंधातनच आपल्याला ज्ञात होतं. आणि म्हणून हे तिला गुप्त म्हटलेलं आहे, सरस्वतीला. आणि ते ज्ञान आपल्याला आत्म्याला मुक्ती मिळवण्याकरता करून देणारं असं ज्ञान आहे. आणि ह्या तिन्ही नद्यांचा संगममध्ये असल्यानं हिला प्रयाग तीर्थ असं म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की इथे आपल्याला थांबायला पाहिजे. झालीत का 4 मिनिटं? काय हरिओम. छान छान झालं. म्हणजे कठीण विषय सोप्या शब्दात पोहोचवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान, खूप छान. आता आपल्या समोर भारती खानोलकर सादरीकरण करतील. भारती ताई करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. श्रीकृष्ण लीलेमध्ये गोवर्धन पूजन झाल्यावर त्याने काय संदेश दिलेला आहे तो पाहूया. की कृष्णाच्या काळात 5000 वर्षापूर्वीपासून नंदव्रजाचे लोक इंद्र महल उत्सव करत होते. ती प्रथा बंद करून इथे भगवान कृष्णाने एका पर्वताची पूजा करायचा संदेश दिला. आता याच्यात त्यांनी निसर्गाचा योग्य तो सन्मान करा. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी वृक्षतोड करून सगळे डोंगर उजाड करून टाकले आहेत, हे आता आपण परिस्थिती पाहतो. तर त्याने निसर्गाचा सन्मान, नंतर सर्वांची भूमी ही सर्वांचीच आहे हा एक संदेश दिलेला आहे. नंतर एकीचे बळ दाखवलेलं आहे. गोवर्धन उचलून सगळ्यांचे हात लावायला सांगून एकीचे बळ दाखवलंय. नंतर सर्वांना कर्म चांगली करायला सांगितलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय कर्म टाळून चालत नाही. इंद्र हा स्वतःच्या कर्मानेच राजा झाला आहे आणि तो काही देव नाही आहे, त्याची पूजा करायला नको. आणि त्याने एक सांगितलं की देव, ब्राह्मण, गाय याचं पूजन करा, कुलाचार पालन. तुमच्या जर कोणतीही प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला कुलाचार पालन महत्वाचं आहे. आणि त्याने इंद्राचा गर्व, अभिमान नष्ट करून आपल्या गोपाळांना एक संदेश दिला. अभिमान आणि गर्व, ब्रह्मदेवाचाही गर्व नष्ट करून दाखवलेला आहे. आता पुढच्या दिवशी रोजच्या सारखे सवंगडी यांना घेऊन तो वनात निघालाय. खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काठी घेऊन या, वाजवी वेणू सावळा. आता हा सावळा आज प्रसन्न चित्ताने निघालेला आहे. आणि तिथेही वनात गेल्यावर तो आपल्या सवंगड्यांना गायी आणि गोपाळांच्या संबंधी उपदेश करतो की गोपांना गायी वळवा असे म्हणतात. तर याचा अर्थ कृष्ण सांगतोय की आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा ठेवा, गायी सांभाळा म्हणजे इंद्रिय सांभाळा.
गायी वळूनी स्थिर करा म्हणजे मन स्थिर करा. अशा अनेक उपदेशांचं अमृत गोपाळ पाजतो, गोपाळांना पाजतो. आणि मुख्य म्हणजे सुकृताचा चारा संपला, ही मुख्य म्हणजे आपल्याला सुद्धा लागू आहे हा, की सुकृताचा चारा संपला तर माघारी वळता येत नाही. म्हणून सत्कृत्य करत राहा, नाहीतर मानवी आयुष्य हे दुःखाभाराने ओढतच न्यावे लागेल. हा किती महत्वाचा संदेश दिलेला आहे. आता कृष्ण परत पुढच्या दिवशी वनात गेला आणि इथे कंसाकडून विडा उचलून एक व्योमासूर नावाचा दैत्य इथे वनात आलेला आहे. त्याला माहिती झालेलं आहे की गोपाळ वेशातच तो गोपाळ वेश करून त्या वनात येतो आणि कृष्णाला म्हणतो की आपण आज एक वेगळा खेळ खेळूया. निम्मे जण मेंढी होतील आणि निम्मे लोक वाघ होतील आणि तो स्वतः वाघ होतो आणि बाकीच्या सगळ्यांना गोपाळांना घेऊन तो गुहेत घेऊन जातो आणि कृष्ण बाहेरच असतो, तो सगळं जाणत असतो. आणि कृष्ण मुरली वाजवायला सुरुवात करतो. मुरली वाजवायला सुरुवात केल्याबरोबर सगळ्या गायी गुरं सगळे जमा होतात आणि गायी गुरं सगळी धावत येतात आणि कृष्णात आतूनही पर्वताच्या गुहेतून आवाज यायला लागतो, कृष्णा आम्हाला सोडव, कृष्णा आम्ही इकडे पर्वताच्या गुहेत अडकलो आहोत. आणि मग कृष्ण काय करतो, सुदर्शन चक्राला आज्ञा करतो आणि सुदर्शन चक्राला पर्वत भेदायला सांगतो आणि पर्वत भेदला जातो आणि सगळे ते धावत सुटतात गोप. तेवढ्यात वेमासूर आपलं मुख पसरतो आणि कृष्णाला गिळण्याचा प्रयत्न करतो आणि त्या गुळण्याचा प्रयत्न केल्याबरोबर कृष्ण त्याचं शिर उडवण्याच्या चक्राला आज्ञा करतो आणि त्याचं शिर उडवलं जातं. आता ही बातमी लगेच कंसापर्यंत पोहोचते आणि कृष्णाच्या अंगावर 11 सहस्राचं सैन्य पाठवतो कंस. कृष्ण मग काय करतो, कृष्ण गोवर्धन सैन्य उत्पन्न करतो आणि त्याचं सर्व सैन्य पिटाळून लावतो आणि मारत नाही कोणाला आणि ते सैन्य पिटाळून लावतो. अशा प्रकारे कृष्णावरचं हेही संकट टळतं, कंसाचा तोही व्योमासूरचा मृत्यू होतो आणि सारे हर्ष उत्साहात गोकुळात परततात. कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु. नमस्कार. छान भारतीताई, खूप छान. ऐकू आलं का? छान छान हो, हो छान छान नंतर व्हिडिओ दिसत नव्हता. हा, हे छान झालं, मस्त. खूप छान झालं आणि नवे विचार मांडले आहेत. नमस्कार, धन्यवाद. आता आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतील. हा विकास. मी आज संत रोहिदास यांच्याबद्दल बोलणार आहे. प्रत्येक धर्मग्लानीच्या काळी ती दूर करून दुरितांचे तिमिर नाहीसे करणारे संत महात्मे झाले आहेत. संत रोहिदास अशाच धर्मसंस्थापक महात्म्यांमध्ये गणले जातात. संत रोहिदास यांचा जन्म 1376 साली माघ पौर्णिमेला वाराणसी जवळच्या मांडूर या गावात चर्मकार कुळात झाला. लहानपणापासूनच ईश्वर भक्तीची आणि मानव प्रेमाची ओढ असलेला हा संत जेव्हा जन्मास आला तेव्हाचा काळ खूपच कर्मठ, नित्य कर्मकांड, जातीय तसेच वर्गीय उच्च नीच भाव यांनी बुजबुजलेला होता. अशा बिकट काळी स्वामी रामानंद यांचे शिष्य संत रोहिदास, कबीर, सुखानंद, अनंतानंद वगैरे 12 शिष्य रंजल्या गांजल्या पददलित जनतेला धर्माचा आणि ज्ञानाचा प्रकाश दाखविण्यासाठी पुढे आले. त्यात संत रोहिदास आपल्या वैशिष्ट्याने चमकले आणि त्यांनी अखिल भारतीय कीर्ती आपल्या त्यागमय कर्तृत्वाने आणि प्रबोधनकारी वाणीने संपन्न केली.
त्यांच्याविषयी समकालीनांनी तसेच उत्तरकालीनांनी जे उत्स्फूर्त प्रशंसोद्गार काढले आहेत त्यावरून त्यांची महत्ता लक्षात येते. संत रोहिदास दिवस रात्र भजन पूजन तसेच साधू संतांची सेवा करण्यात वेळ देत. धर्मशास्त्र व तत्वज्ञानावर रोहिदास चांभार वादविवाद करून ब्राह्मणांना हरवतो याचे ब्राह्मण पंडितांना धर्म मार्तंडांना कुतूहल वाटू लागले. काही ब्राह्मण पंडित संत रोहिदासांना भेटून चर्चा करू लागले. रोहिदास शालेय शिक्षण घेऊ शकले नाहीत, परंतु वेद, उपनिषदे, गीता यांचे श्रवण करून त्यांनी आत्मसात केला. रोहिदास शास्त्रार्थ शिकवतो याचे काशीतील पंडितांना वैषम्य वाटू लागले. त्यांचा अहंकार जागृत झाला. त्यांच्याकडून रोहिदासांना वादविवादाची आव्हाने येऊ लागली. रोहिदासांनी त्यांची पूर्ण ज्ञान प्राप्त होते अशी रोहिदासांची खात्री झाली. पूर्ण ज्ञान प्राप्तीसाठी ते फिरू लागले. वादविवादासाठी त्यांना उत्तर भारतामध्ये सर्वत्र प्रवास झाला. संत रोहिदासांनी आपल्या आयुष्यात तीर्थाटन व भक्तांच्या निमंत्रणावरून अनेक यात्रा केल्या. कुंभमेळाव्यावर प्रयागची तसेच मथुरा वृंदावनाच्या यात्रा अनेक प्रसंगी केल्या. मध्यकालीन सर्व संतांप्रमाणे त्यांचे भ्रमण झाले होते. संत रोहिदासांच्या रचनेत निरनिराळ्या भाषेतील शब्द मिळतात. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र वगैरे. तसेच अनुयायी असंख्य आहेत. संत रोहिदास शांत शीतल स्वभावाचे रामभक्त होते. क्रोधादी पंचविकार त्यांचे जवळही राहू शकत नव्हते. रोहिदास निर्गुण ब्रह्मवादी संत होते. त्यांचे अध्यात्म, त्यांचे आराध्य दैवत निरंजन आणि निर्विकार ब्रह्म होते. त्यांच्या वाणीमध्ये रामकृष्ण हरी, मुरारी, बनवारी, गोविंद माधवा इत्यादी विष्णू नावे आली आहेत. संत मीराबाई ह्या रोहिदासांच्या शिष्या होत्या. त्या कृतज्ञतेने म्हणतात, गुरु रईदास मिले मोही, ज्योती से ज्योती मिली. संस्थापक गुरु नानक यांनीही मुक्तकंठाने संत रोहिदासांची प्रशंसा केली आहे. तसेच संत एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांनी देखील ना आदराने मानवंदना दिली आहे. संत रोहिदासांचे निर्वाण चितोड मध्ये झाले. ते किती जगले यापेक्षा ते आपले दीर्घ आयुष्य कशा प्रकारे जगले हे अधिक महत्वाचे आहे. भक्ती विजय ग्रंथाचे लेखक महिपती बुवा लिहितात, ऐका श्रोते सावदाश, परम वैष्णव रोहिदास, हरी भजन रात्रंदिवस, प्रेमे भावे करीत असे. जन्म झालासे चर्मकार वंशी, ज्ञान पाहता लाजवी वशिष्ठांसी. नमस्कार. वा वा वा. छान छान वा, छान सुंदर माहिती सांगितलं. आहे. सुंदर माहिती छान मिळाली. छान मस्त मस्त माहिती. थँक्यू. आभारी. हो, एकदम मस्त. मस्त झालं. आपल्या समोर आता सुप्रियाताई सावंत सादरीकरण करतायत. सुप्रियाताई, करा सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. अनाथांची माय, भक्ती, खडतर प्रवास. मागील भागात पाहिले, सिंधू सपकाळ स्मशानात राहत होती, पण त्याच वेळी मिळालेली भाजी भाकरी स्टेशनवरील भिकाऱ्यानं वाटत होती. त्यातून स्नेह वाढला व तिचे स्मशान सुटले. ते भिकारीच सिंधूचे संरक्षक कवच झाले. ती त्यांच्या सोबतीने रात्री स्टेशनवर राहू लागली. ती ज्या प्रसंगातून आली होती तो इतरांवर येऊ नये यासाठी भिकारी, निराधार स्त्रिया, आई वडिलांपासून वंचित झालेली पोरकी मुले, अनाथ यांना गोळा केले. त्यांना पोटाला अन्न व निवारा देण्यासाठी खूप कष्ट घेतले, अन्यायही सहन केला. एवढंच नव्हे तर अंगावर पडलेली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतःच्या मुलीला म्हणजेच ममताला स्वतःपासून दूर केले.
आपली मुलगी व अन्य मुले यामध्ये मातृप्रेमाने न कळतही अपपरभाव येऊ नये, भेदभाव होऊ नये म्हणून अपत्य प्रेमाचा त्याग केला. जन्मनाळ व बाळ यांचे नातं घट्ट असतं, पण या सर्व अनाथांसाठी ते पाश सिंधूने तोडले. या सर्व अनाथांची माय झाली. सर्वांसाठी देवकी नाही तर यशोदा होऊन सर्वांना छत्र दिले म्हणून सिंधूची सिंधुताई झाल्या. स्वतःच्या मुलीला दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणे येथे ठेवले. जिद्द बाळगा, कष्ट करा, हरू नका, मरू नका, आत्महत्या करू नका, वाटून खा, ओरबाडून घेऊ नका, अशी त्यांनी या मुलांना सर्वांना शिकवण दिली. यांच्यासाठी पुणे व वर्धा येथे संस्था काढल्या. या गोकुळात सतत अनाथांची संख्या वाढतच होती. शासनाकडून काही मदत मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले, पण आजपर्यंत एक पै ही मिळाली नाही. खर्च मात्र दिवसेंदिवस वाढतच होता. त्यांनी त्यावर तोडगा काढला. म्हणून बहिणाबाई, मुक्ताई, सुरेश भट यांच्या कविता, अभंग, गझल त्यांना आवडत. त्यांचे पाठांतर चांगले होते. आवाज गोड, वाणी रसाळ, शेरो शायरी करणारी बुद्धी, वक्तृत्व काळजाला भिडणारे या भांडवलावर शाळा, कॉलेज, सभांची ठिकाणे इत्यादी ठिकाणी जाऊन त्या भाषणे देऊन, गाणे गाऊन या भाषणावर रेशन मिळवून सर्वांचे पोट भरू लागल्या. पण त्या खचून गेल्या नाहीत. आसवानो डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगाला दावू नका, असा लगाम त्यांनी स्वतःलाच लावला होता. स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवून हजारोंची माय झालेल्या सिंधुताईंना 242 जावई आहेत, नातवंडे, पतवंड असा मोठा परिवार आहे. 30-35 वर्ष परिस्थितीशी झगडून त्यांच्या काही मुले नर्स, CA, प्रोफेसर, वकील, डॉक्टर झाली आहे. त्यांचा नातू त्यांच्याच गाडीचा ड्रायव्हर होऊन त्यांचे सारथ्य करत आहे. एवढेच काय, ज्या पतीने मारहाण करून, छळ करून सिंधुताईंना बेघर केले, त्या पतीला जो स्वतः बेघर व जर्जर झाला आहे, त्याची त्या माय झाल्या आहेत. पत्नी म्हणून नाही तर आई होऊन त्या त्यांचा सांभाळ करत आहेत. पोरक्यांना आपलंसं करणारी, आधार देणारी ही माय अवघ्या महाराष्ट्राला पोरकं करून 5 जानेवारी 22 रोजी देवाघरी गेली. सलाम त्यांच्या चिकाटीला. त्यांना मिळालेले मान, सन्मान, पुरस्कार याबाबत बोलूया पुढील भागात. धन्यवाद. वा वा वा. चांगली फार छान माहिती मिळाली. छान सांगितलं. मस्त सुप्रिया, एकदम सुंदर. नाही, त्या सगळं मागच्या पुस्तकातलं आठवायला लागलं एक एक एक. माहिती, महिला दिनाबद्दल चांगली माहिती. छान छान सांगितलं. आता आपल्या समोर सुहास पुरोहित सादरीकरण करतील. हा सुहास, करा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नमस्कार. आजच्या महिला दिनाच्या खास शुभेच्छा सगळ्या महिलांना. आपण आज 7व्या दिवशी वळतोय. 7व्या दिवशी म्हणजे 7:30ला आम्ही निघालो पेंगॉंग लेक बघायला. चांगला पास आणि पेंगॉंग लेक असा जवळजवळ 222 किलोमीटरचा प्रवास होता. खूपच चढावाचा रस्ता लागला. इतका चढावाचा आणि इतकी दगड, माती, धूळ आणि निसरड झालं होतं की वाहने फारच संतपणेशी चढत होती. तिथे खरी आठवण झाली ती BRO ची. BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. हा भारतीय लष्कराचा भाग आहे. मैलोनमैल दुर्गम जागेत जिथे काही वस्ती नाही अशा ठिकाणी ते रस्ते सतत बनवित असतात. त्या रस्त्यावर कधी दगडगोटे, कधी बर्फ पडतो, कधी 6 महिने बर्फाखाली राहतो रस्ता आणि नंतर रस्ता खरंच शोधावा लागतो. रस्ता बांधायचा आणि वेळ येईल तेव्हा, पडेल तेव्हा त्याची दुरुस्ती करायची, हेच काम BROचं आहे. आणि या ब्रोचे सगळे अधिकारी आणि कामगार यांना म्हणूनच मनपूर्वक सलाम. सकाळी ब्रेकफास्टचा पॅक
खाण्यासाठी म्हणून आम्ही एका पंजाबी धाब्यावर थांबलो आणि तिथे कॉफी मागवली. ती फारच गरम होती म्हणून त्याच्याकडे मागितलं, सॉसर दे रे. तर सॉसर म्हटल्यावर एकदा त्यांनी चमचा दिला, मग सॉस दिला, शेवटी बोट दाखवून प्लेट मागवावी लागली. आणि त्या गडबडीमध्ये मी माझी पर्सही विसरलो तिथेच. पुढे निघालो आणि चांगला पास हा 17,688 फुटावरचा पास आहे, तिथे पोहोचलो. 9:30 वाजले होते. हा जगातील 2 नंबरचा उंचीवरील मोटर रोड. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे तिथे 15-20 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबू नका असं सांगितलं होते. त्यामुळे आम्ही पटपट खाली उतरलो, काही फोटो काढले आणि निघालो. 10:30 वाजले होते तेव्हा एक असा भाग आला की 10-15 मिनिटे बोट नुसती होडीसारखी हालत होती, नुसती डुलत होती आणि रस्ता खूपच खराब होता. पण त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ब्रोचे कामगार दिसत होते, ते साफसफाई करत होते. 11:30 वाजता आम्ही एका ठिकाणी पोहोचलो. तिथे 3 इडियट्स नावाचं एक रेस्टॉरंट दिसलं. मग बसमधून काही लोक खाली उतरले, कोणी नूडल, कोणी मोहनची चव घेतली, पुन्हा निघलो. 12:30 वाजता आम्ही पोहोचलो पेंगॉंग लेकला. पेंगॉंग लेक ही हिमालयातील सर्वात जास्त उंचीवर म्हणजे 14,270 फुटावरचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्याची लांबी 134 किलोमीटर आणि रुंदी 5 किलोमीटर आहे. 60% भाग त्यातला चीनमध्ये आहे, तर 40% भाग आपला भारतात आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 60 डिग्री ते 20 डिग्री असं तापमान असतं, म्हणून पर्यटक जाऊ शकतात. त्यानंतर मात्र ते कधी कधी गोठते, कधी -3 डिग्री पर्यंत टेम्परेचर जाते. पेंगॉंग लेकच्या आजूबाजूला डोंगर आहेत आणि शिवाय आकाशात पांढरे ढग आणि निळेशार आकाश. सूर्यप्रकाशाचे किरण परावर्तित झाल्यामुळे पाण्यामध्ये जांभळा, मोरपिशी, हिरवा, निळा असे वेगवेगळे रंग दिसतात. ह्या छटा बघण्यात खरंच मजा येते. नंतर तिथे असलेलं स्कूटर, पांढरा याक, काळा याक, डोंगर, वाळू आणि अथांग सरोवर असा नयनरम्य परिसर आहे. त्यामुळे फोटो आणि नुसते फोटो यातच आमचा वेळ गेला. नंतर आमच्या बरोबर असलेल्या मंदार भावे सरांच्या कल्पनेने मी सौ जुई बरोबर प्रपोज करताना डझनभर तरी फोटो काढले वेगवेगळ्या अँगल मधून. आणि त्यावेळी गुडघा जो टेकला होता, ट्रिप संपेपर्यंत दुखत होता. नंतर मेडिटेशन करताना एक फोटो सरांनी काढला. बरेच ग्रुप फोटो काढले. शाहरुख आणि मनीषाचे सतरंगी रे हे दिलसे मधलं गाणं आहे, ते इथेच चित्रीकरण त्याचं झालं होतं. 3 इडियट्स मधील सगळे क्लायमॅक्सचे सीन्स इथेच चित्रित झाले होते. पण त्यांना चित्रीकरणासाठी 8-8 दिवस थांबावं लागलं होतं, कारण सूर्यप्रकाश हवा तसा नसेल तर चित्रीकरण करता येत नाही. पण आमचं लक मात्र जोरावर होतं, त्यामुळे आम्हाला हवामानाची साथ मिळाली आणि 2:15 वाजता आम्ही सगळा लेक, पेंगॉंग लेक आणि त्याच्या जवळचा परिसर बघून परतीचा प्रवास सुरू केला. आज इथेच थांबतो. धन्यवाद. छान वा, झालं. वा, खूप छान, वा. खूप छान माहिती खूप मिळाली. छान प्रवास माहिती. केल्याचा छान, अनुभव छान, येतो छान. प्रत्यक्ष. सुहास भाऊ असं सुंदर Thank you, सुंदर thank you. माहिती असं वाटतं सांगितली. आपण तिथं गेलोय. हा खरंच. हम्म. खरोखरी प्रवास वर्णन. हो ना. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतील. हा, अनामिकाताई नमस्कार. नमस्कार. आज मी सरस्वती चंद्र चित्रपटातील मैं तो भूल चली बाबुल का देश हे जे हिंदी गाणं आहे, ते गाणं गुजरातीमध्ये म्हणायचा मी प्रयत्न करीत आहे. वा रे वा. म्हणजे वा वा वा. करते, पहिलाच प्रयत्न करते. करा करा. हो तो भूली चली बाबुल मोदे पियानो घर प्यारू लागे, हो तो भूली चली बाबुल मोदे
પિયાનું ઘર પ્યારું લાગે કોઈ પિયા રે મોકલો સંદેશ કોઈ પિયા મોકલો સંદેશ પિયાનું ઘર પ્યારું લાગે હું તો ભૂલી ગલી બાબુનો દેશ પિયાનું ઘર પ્યારું લાગે હું તો ભૂલી ગલી બાબુનો દેશ પિયાનું ઘર પ્યારું લાગે પ્યારું લાગે હું તો ભૂલી ચલી બાબુનો દેશ પિયાનું ઘર પ્યારું લાગે વાહ 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 મસ્ત મસ્ત સરસ મસ્ત સરસ एक एकदम वेगळाच सरस. प्रयत्न सुंदर सुंदर छान सारो प्रयत्न अમને पण सारू लाग्યું खूप छान झालं अनामिका ताई खूप छान झालं गाणं मस्त आता आपल्या समोर नितीन ठाकर सादरीकरण करतील. हा नितीन भाई बोलिए. बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उड़ती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है. नारी शक्ति का मेरा सलाम. अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर सभी महिलाओं को हार्दिक शुभकामनाएं. वाह वाह वाह. और आज महिला के प्रेज में ही मेरा गाना है बप्पी लहरी का. गीतकार केफी आजमी, गायक येसुदास, चित्रपट टूटे खिलौने 1978. माना हो तुम बेहद हंसी, उसका गुजरातीकरण कर रहा हूँ. अरे वाह. ओके. मान्यू के तमे खूब सुंदर छो एवा खरा અમે પણ નથી. માનું કે તમે ખૂબ સુંદર છો એવા ખરા અમે પણ નથી. જુઓ ક્યારેક તો પ્રેમથી ડરો છો કે મંજૂરીથી. માનું કે તમે ખૂબ સુંદર છો એવા ખરા અમે પણ નથી. ખુલતો નથી કઈ પણ પ્રિયતમા તમે મારાથી ખુશ છો કે ગુસ્સામાં. ત્રાસી નજર તીક્ષ્ણ અદા લાગો છો કે કંટાળી ગયેલા. જુઓ ક્યારેક તો પ્રેમથી ડરો છો કે મંજૂરીથી. માન્યું કે તમે ખૂબ સુંદર છો એવા ખરા અમે પણ નથી. તમે બે પગલા દ્યો સાથ અગર સરળ થઈ જાય સફર. છોડો તુઆ દુનિયાનો ડર તોડો ન દિલ ના પાડીને. જુઓ ક્યારેક તો પ્રેમથી ડરો છો કે મંજૂરીથી. માન્યું કે તમે ખૂબ સુંદર છો એવા ખરા અમે પણ નથી. જુઓ ક્યારેક તો પ્રેમથી
डरो जो के मंजूरी थी मानो के તમે खूब सुंदर छो एवा खरा અમે પણ નથી. धन्यवाद. वा 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 छान मजा छान आली. नितीनभाई. वा 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 सरस सरस. मजा भाऊ सरास. आपल्या समोर आता पुरुषोत्तम देवस्थळी सादरीकरण करतायत. हा पुरुषोत्तम तर राहू करा, सुरुवात करा. अर्धा मिनिट. हा मागचा लाईट काढा. हॅलो. करा करा, सुरुवात करा. मंगेश पाडगावकरांनी मराठीमध्ये सांग सांग भोलाना सारखी सुंदर बडबड गीते लिहिली होती. आता अशीच काही बडबड गीतं पाडगावकरांनी लिहिलेली नाही, पण कोणी लिहिली तेही मला माहिती नाही, कोणी गायली तेही माहिती नाही, संगीत कोणी दिलं तेही माहिती नाही. पण त्यावेळी साधारण आम्ही 57 ते 60च्या सुमारास एक 10-12 वर्षाचे होतो. त्यावेळी ती कानावर पडायची, ती लक्षात राहिली. बरं, काय गीतामध्ये किंवा साहित्यामध्ये त्यावेळच्या समाजाची परिस्थिती हे काय हकीकत निश्चितपणे जाणवते अशा प्रकारचं ती गीत होती. बरं, ती अशी उडती उडती गाणी होती, कानावर पडायची. आपली मनं त्यावेळी कोरीपाटी होती, त्यामुळे ती पटकन आपल्या लक्षात राहिली. आता त्यातलीच काहीची बडबड गीतं पाडगावकर म्हणाले, मी त्याला डबडब गीते म्हणून म्हणतो. तर आता मी पहिल्यांदा आपली गीतं करतो. बरं, काय असायला ना, त्या गीतामध्ये त्यावेळची सामाजिक परिस्थिती रिफ्लेक्ट होत असेल. आता पहिलं बघा, त्यावेळी आमच्या रस्त्यात कारभार झाला, नवरा मुलीला मिळाला, मुलीला मिळाला. रस्त्यात कारभार झाला, नवरा मुलीला मिळाला. पोरगी मॅट्रिकच्या वर्गात होती, ऐन ज्वानीच्या भरात होती. प्रेमाने घोटाळा केला, नवरा मुलीला मिळाला, मुलीला मिळाला. आता बघा, कोणी बोललो, कधी बोललो, काही मला कळत नाही. पण तरी सुद्धा पूर्वीच्या काळी काय होतं, आपल्या इथे अरेंज मॅरेज व्हायची, त्याच्यानंतर मग थोडीशी लव्ह मॅरेज व्हायला लागली. त्या संदर्भातलं हे गीत दिसतंय, त्याच्यामध्ये व्हायचं. बरं, काय होतं, अरेंज मॅरेज मध्ये पत्रिकेचा वय असायचा, हुंडा असायचा, बरीच गडबड असायची. त्यामुळे प्रेमविवाह हे थोडेसे सोपे होते. पण त्यावेळची ती परिस्थिती त्या समाजामध्ये, ही मुलांमधून कोणाकडून गाणी आली कल्पना नाही, पण ती निश्चित त्या गाण्यामध्ये रिफ्लेक्ट होते. आता दुसरं, त्यावेळी मुंबईमध्ये दारूबंदी पण होती. तर त्यावेळी काही काही मुलं अशा आमच्या शाळेतलीच मुलं म्हणायच्या, दादा मी मुंबईचा, धंदा हातभट्टीचा, माल चांगला पिऊन घ्यावा पहिल्या धारेचा, पहिल्या धारेचा. नवसागर भरपूर असतो, पिता क्षणीत चढतो, जाते सुस्ती येते मस्ती, पिणारा बडबडतो. तर हे दारूबंदीच्या त्यावेळेचं गाणं मुलं म्हणायची कुठेतरी, असेच ऐकायचो. पण मग त्याच्यावर सुद्धा काहीतरी गाणी होती. म्हणजे अशीच आम्ही त्यावेळी अंबरनाथला होतो, आमच्या तिकडे बाजूला एक नायडू म्हणून राहायची, ती मुलगी म्हणायची. म्हणजे त्या दारूबंदीवरच होतं, म्हणजे त्याकडे दारूबंदी महाराष्ट्रामध्ये होती. विनविते राजा मी घडोघडी, आता तरी सोडा ही दारू ताडी. विनविते राया मी घडोघडी, आता तरी सोडा ही दारू ताडी. दारूने नष्ट केला संसाराचा भट्टा, सरकारने बंद केला दारूचा भट्टा. प्याल तेव्हा हातामध्ये पडेल बिडी, आता तरी सोडा ही दारू ताडी. विनविते राया मी घडोघडी, आता तरी सोडा ही दारू ताडी. हे असं गाणं, म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रामध्ये दारूबंदी होती, त्यामुळे त्याच्याबद्दल ते हे होत चालायचं. आता असंच एक गाणं होतं, जय देवी जय देवी जय अंबा काकू, तुमचा मुलगा ओढतो गांजा तंबाखू, ओढतो तो ओढतो शिव्या पण देतो, तुमच्या बापाचे काय जाते म्हणतो. आता ही त्यावेळी ही असंच एक गाणं, त्याच्यामध्ये समाजातली त्यावेळची परिस्थिती ही झालेली, ते मुलं आपापसात म्हणायची.
असं ते गाणं आम्ही पूर्वी कधीतरी कोलगेटमध्ये होतो कामाला 1971च्या सुमाराला. तर तिकडे आमच्या रात्रीच्या वेळी व्ही असायची रात्रपाळी. तर बाजूचे कामगार वगैरे म्हणायचे, तर त्यातलं ते कसं गाणं, नको नको जाऊ मैने तू माहेरी, नको नको जाऊ मैने तू माहेरी, गमणार नाही आता मला वरचे वरी, गमणार नाही आता मला वरचे वरी, नको नको जाऊ मैने तू माहेरी. कदाचित त्यावेळी त्याचं नुकतंच लग्न झालं असेल किंवा त्यामुळे पण तो म्हणायचा, त्याचं राऊत नाव होतं. बरं त्याच्यानंतर 1957च्या सुमाराला एखादा हा झाला आपला काय, फ्लूची साथ आली. म्हणजे आपल्या कोरोना सारखंच थोडस हे चालू होतं, भयानक परिस्थिती. मग त्यातलं एक गाणं बघा, असंच कानावर पडलेलं, डोके दुखते आधी मग ताप अंगावरती चढला, ज्याला समजा त्या इन्फ्लुएन्झा झाला. त्या 57 साली फ्लूची साथ आली, फ्लूच्या साथीमध्ये शेकडो माणसे गेली. या हो या लवकर या, APCच्या गोळ्या घ्या. तर हे आपल्या कोरोनाच्या साथीसारखं 57 साली साथ आली होती, त्यामुळे त्याच्यावरती ते मुलाने म्हटलेलं गाणं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बरीच गाणी त्यावेळी कानावर पडायची. त्याला विशेष अर्थ होता असं नाही, पण त्यावेळची सामाजिक परिस्थिती निश्चित रिफ्लेक्ट होती असं मला वाटतं. ही आपली कानावर पडलेली उडती गाणी मी माझ्या लक्षातून राहिलेली त्याच्यातून आपल्यासमोर म्हणून दाखवली. धन्यवाद. छान झाला. छान 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 छान, पूर्वीचा मस्त काळ झालं, मस्त सांगितला, मस्त सुंदर. वा वा मस्त. मस्त मस्त मस्त. छान छान. अभ्यास चांगला आहे अभ्यास. आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई, करा सादरीकरण. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आपण शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांची जीवन यात्रा बघतोय. आजचा 10वा भाग आहे आणि आता आपण बघणार आहोत शांताबाईंच्या स्फुट लेखनाबद्दल आपण काही बोलूया. त्यांनी विविध प्रकारचं लेखन केलं. मुंबईला आल्यानंतर नवयुग मध्ये आचार्य अत्रेंच्या हाताखाली काम करताना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. अनुवाद करणे, पुस्तक परीक्षण इत्यादी सारख्या अनेक गोष्टी त्या ठिकाणीच शिकल्या. व त्याच काळात शांताबाई वृत्तपत्रातून स्फुट लेखन सुद्धा करू लागल्या. हंसचे संस्थापक अनंत अंतरकर यांनी शांताबाईंना हंससाठी नियमितपणे काहीतरी लिहावे असे सुचवल्यानंतर शांताबाईंनी इंग्रजी चित्रपट कथांचे अनुवाद करायला सुरुवात केली. मूव्ही स्टोरीज, मूव्ही रोमान्सेस अशा इंग्रजी मासिकातून संपूर्ण इंग्रजी चित्रपटाची कथानके संवादासकट देत असत. त्यावरून ते अनुवाद करत असत. अशा अनेक इंग्रजी चित्रपट कथा त्यांनी अनुवादित केल्या. गाजलेल्या रहस्यमय चित्रपटांचे अनुवादही त्यांनी केले. शांताबाई निखळ आर्थिक गरजेपोटी ही कामे करत असल्या तरीही त्यांच्या वाङ्मयीन अभिरुचीवर त्याचे परिणाम होतच होते. अनुवादाच्या माध्यमातून त्यांचे भरपूर वाचन होत असे. इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमधील बारकावे त्यांना कळण्यास त्यामुळे मदतच झाली. शांताबाईंनी UCC साठी इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद, तसेच मॅट्रिक साठी गाईड लिहिले. FY साठी मराठी टेक्स्ट बुकांची अनेक गाईडे लिहिली. ही गाईडे लिहिताना मराठी वाङ्मयाच्या अभ्यासाला पुन्हा उजाळा मिळाला असतात. परंतु स्फुट लेखनात त्यांचं मन फार काळ काही रमलं नाही. त्यानंतर मात्र त्यांनी प्राध्यापिकेची नोकरी धरली. तसेच शांताबाईंना नवयुग साप्ताहिकात संपादकीय काम करताना अनेक प्रकारचे लेखन करण्याचे स्वातंत्र्य दिलेच होते. तेव्हा त्यांनी चित्रलेखा या टोपण नावाने अनेकदा स्फुट लेखन केले आहे व सदर लेखन सुद्धा त्याच वेळेस त्यांनी केले. शांताबाईंनी धूळपाटी हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले. पण त्यांच्या मनोगतात शांताबाई स्पष्ट करतात
की प्रथमच एक गोष्ट स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे सांगून टाकायला हवी की ही ती धूळपाटी हे माझं आत्मचरित्र नाही. आत्मचरित्र हा आपल्या सार्वजनिक तसेच खाजगी जीवनासाठी प्रांजल असा आलेख असतो, निदान असायला हवं. या संदर्भात मला असे म्हणायचे आहे की माझे व्यक्तिगत पातळीवरचे जे खाजगी आयुष्य आहे त्यातले तपशील जाहीर करावेत असे मला वाटत नाही आणि कधीही मला वाटलेही नाही. एक तर त्या तपशिलाशी वाचकांना काही कर्तव्य नसते आणि दुसरे म्हणजे असले तपशील सांगून स्वतःचे समर्थन करणे किंवा वाचकांची जिज्ञासा चाळवणे यात व्यक्तिशः मला कधीही रस वाटलेला नाही. हे धूळपाटी हे आत्मचरित्र जर नाही तर मग धूळपाटी हे आहे तरी काय? शांताबाई म्हणतात की या लेखनाला अल्प प्रमाणात का होईना एक सामाजिक संदर्भ आहे. 70-72 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या देवांग कोष्टी या विणकामाचा व्यवसाय करणाऱ्या जातीत एक मुलगी जन्माला आली व घरात व जातीत शिक्षण या गोष्टीचा जेव्हा गंधही कुणाला नव्हता त्यावेळी या मुलीला मात्र तिच्या सुदैवाने कुटुंबात थोडेसे शैक्षणिक वातावरण दोन्हीकडच्या आजोबांकडून मिळाले. त्यातूनच घरात शिक्षणाची एक परंपरा निर्माण झाली. पुढे शाळा कॉलेजचे शिक्षण घेण्याची तिला संधी लाभली. आई वडील विशेष साहित्य प्रेमी असल्याने वाचनाचीही तिला गोडी लागली आणि त्यातून एक उत्कट साहित्य प्रेम तिच्या ठाई अंकुरित झाले. ती तेव्हाची मुलगी म्हणजेच आजची ती शांताबाई शेळके होय. थोडीशी लेखिका, थोडी प्राध्यापिका, थोडी कवी आणि थोडीशी इतर भरपूर काही. अशा या शांताबाई यांचा 10वा भाग झाला. पुढील 11व्या भागामध्ये यांचा जीवन प्रवास हा आपण संपवणार आहोत. धन्यवाद. छान झालं मॅडम, खूप छान. मस्त छान 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 झालं. माहिती छान माहिती. धन्यवाद सगळ्यांनी. छान मस्त. आता आपल्या समोर अंशुयाताई कुंभार सादरीकरण करतील. हा अंशुयाताई. सर्व सभासदांना सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. माझं सदर आनंदवनीचे कार्यकर्ते याविषयी होतं ते मी पुढल्या मंगळवारपासून कंटिन्यू करणार आहे, कारण आज महिला दिन आहे आणि त्यासाठी घेऊन आलेली आहे. स्त्रियांच्या मनाचा, इच्छाकांक्षांचा किंवा श्रमाचा खेडेगावी आणि आता कुठे कुठे इतरत्रही काही विचार केला जात नाही. दुय्यम स्थान आहेच तिला काही ठिकाणी. त्याविषयीची एक कविता, स्त्री धर्म. कवितेचे नाव आहे स्त्री धर्म. शुभ मंगल सावधानच्या 5 मिनिटांच्या आरोळ्यात एका अनोळखी अपरिचित व्यक्तीची जन्माची साथीदारी तुला बनायचे असते स्त्री धर्म म्हणून. शुभमंगल सावधानच्या 5 मिनिटांच्या आरोळ्यात एका अनोळखी अपरिचित व्यक्तीची जन्माची साथीदारी म्हणून तुला बनायचे असते स्त्री धर्म म्हणून. त्याचा स्वभाव, सवयी, विचार सगळ्याच वेगळे असल्या तरी तुझ्या इच्छा आकांक्षावर लादून तू उसरे हसत राहतेस स्त्री धर्म म्हणून. जन्माळलेल्या गर्भांची कोवळी जपणूक, जन्माळलेल्या गर्भांची कोवळी जपणूक तूच तडीस नेतेस हौस दोघांची, पण आईपणाने निस्तरायचे तुलाच स्त्री धर्म म्हणून. मध्येच तू संपलीस तर त्याचे शिर सलामत. मध्येच तू संपलीस तर त्याचे शिर सलामत. तुझीच साथ संपलीच तर सुन्या वाटांच्या लाटा निर्धाराने झेलीत जगतेस. सुन्या वाटांच्या लाटा निर्धाराने झेलीत जगतेस स्त्री धर्म म्हणून. चिमुकल्यांना पंख फुटल्यावर
अथांग आकाशात भरारी मारणारे, अथांग आकाशात भरारी मारणारे, काही नडले तरच डोकावतात कधी त्यांचे स्वार्थी शब्द. काही नडले तरच डोकावतात त्यांचे स्वार्थी शब्द. तरीही दूर लोटीत नाहीस स्त्री धर्म म्हणून, तरीही दूर लोटीत नाहीस स्त्री धर्म म्हणून. अमक्याची मुलगी तमक्याची माता. आयडेंटिटी काय आहे पहा. अमक्याची मुलगी तमक्याची माता. हजार नात्यांनी तुझं अस्तित्व गिळेलं, हजार नात्यांनी तुझं अस्तित्व गिळेलं. परावलंबित्वाचा स्टॅम्प उठून, परावलंबित्वाचा स्टॅम्प उठून, अमर्याद आसऱ्याचा सागर असून, अमर्याद आसऱ्याचा सागर असून, ओहोळा ओहोळातून वाहत जातेस, ओहोळा ओहोळातून वाहत जातेस स्त्री धर्म म्हणून. ओहोळा ओहोळातून वाहत जातेस स्त्री धर्म म्हणून. धन्यवाद. वा वा खूपच वा छान वा. अनुसती, छान छान. सुंदर, खूप छान. अगदी हृदयस्पर्शी. खूपच छान, खूपच छान. 2 झाले. आणि सुंदर, औचित्य सुंदर. साधून छान, कविता मस्त. ही छान, वाचली. खूप छान, सुंदर. थँक्यू. करा. सुनंदा जोशी यांनी ब्रह्मानंद बघण्यासाठी कोणीही तयार नसतं आणि जो एक येतो ते संत बनून ब्रह्मानंदांचा आनंद घेण्यासाठीची माहिती त्यांनी ग्रंथरूपात लिहिली, सूत्ररूपांनी पण त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. याविषयी त्यांनी माहिती सांगितली. गुरु आणि शिष्य यांचा संवाद हा उपनिषदात आहे, तेव्हा मोक्ष ईश्वर याविषयीची माहिती पण भागवतात आहे. हे खूप छान माहिती त्यांनी सांगितली. भक्तियोग, ज्ञानयोग, सरस्वती गुप्त होते तेव्हाची अवस्था आणि प्रगट झाल्यावरची त्यांची स्थिती, या सगळ्यांची माहिती त्यांनी आम्हाला सांगितली. अध्यात्म हा त्यांचा खरं तर सर्वात मोठा गुण म्हणू किंवा कर्तृत्व आहे त्यांच्यामध्ये. त्यांचा अगाध्यावर ज्ञान आहे. तर त्यांच्या या ज्ञानाला आणि कर्तृत्वाला माझा सलाम. आणि अशीच माहिती आम्हाला वेळोवेळी मिळू देत ही अपेक्षा. भारती खानोलकर श्रीकृष्ण लीला वर ते सांगतायत आणि गोवर्धन पर्वत उचलल्यावर त्यांनी जो श्रीकृष्णाने संदेश दिला आपल्याला, जो त्यांनी तो कुठला संदेश दिला, कसा दिला, काय दिला आणि त्याची महती काय आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि इंद्राचा कर्म हे खूप महत्वाचं आहे आणि इंद्र हा सुद्धा स्वतःच्या कर्मांनीच राजा झालेला आहे हेही त्यांनी आपल्याला अधोरेखित केलं. आणि ज्या वेळेला आपली कर्म सुकृताचा साठा संपतो त्यावेळेला आपण मागे वळू शकणार नाही हेही अधोरेखित त्यांनी केलं. आणि ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला कृष्ण कसा धावून येतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण त्यांनी आपल्याला सांगितलं. भारतीताई तुमचे खूप खूप धन्यवाद. विकास पाटील हे तर संत साहित्याचे गाडे अभ्यासक, सूक्ष्म निरीक्षण असतं त्यांचं. तर ज्यांच्या वाणीत विष्णूची नावे आहेत आणि गुरु नानक, संत तुकाराम यांनी ज्यांना गौरवले असे संत रोहिदास यांच्याबद्दल तुम्ही आज माहिती आम्हाला सांगितली. शाळेतली माहिती ती आठवली आम्हाला आणि आज त्या माहितीची तुमचा बरीचशी माहिती त्यामध्ये आपल्याला भर पडली. तेव्हा संत रोहिदास यांचं त्यागमय कर्तृत्व, त्यांचं जीवन, त्यांची गोडवाणी, त्यांनी केलेलं भ्रमण यांचा खूप तुम्ही आम्हाला सगळी याची सखोल माहिती सांगितली. आणि जातीवर किंवा धर्मावर बुद्धिमत्ता ही अवलंबून नसते. तेव्हा संत रोहिदास यांनी वेद उपनिषदांचा अभ्यास केला होता, ते पाठ होतं त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांनी वादविवादामध्ये अतिशय पंडितांना सुद्धा त्यांनी हरवलेलं आहे. हे खूप छान सांगितलं. म्हणजे अभ्यासाला किंवा ज्ञानाला जाती धर्माचा काहीही संबंध नसतो. हे खूप छान माहिती किंवा अधोरेखित करणारी तुम्ही आम्हाला सांगितली. तुमचे धन्यवाद. सुप्रिया सावंत, सामाजिक भान असणारी, अनाथांची माय सिंधुताई सकपाळ याविषयी त्या माहिती सांगतायत आणि ती माहिती आपल्याला त्यांनी भक्तीचा त्यांचा खडतर प्रवास सांगितला आणि तो कसा झाला, काय झाला आणि त्यांनी जो काही संदेश दिला आपल्याला ते संदेश पण त्यांनी सांगितलं. आणि जीविताला
जगण्यासाठी काहीच जेव्हा मार्ग नसतो, जेव्हा पोट जेव्हा तुम्हाला सांगतं की भुकेची जाणीव करून देतं, त्यावेळेला त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यांनी स्वतःजवळ जे एक तल्लख बुद्धिमत्ता होती, ती पाठांतर त्यांचं खूप छान होतं, तर त्याचा उपयोग करून त्यांनी प्रसिद्ध कवींच्या कविता लेख वगैरे वाचले आणि पाठ केले, गझल पाठ केले आणि त्या रेल्वेतून वगैरे गाडीतून वगैरे गाणी म्हणून जे काही पैसे मिळतील त्याच्यावर त्या उदरनिर्वाह करू लागल्या आणि आतापर्यंत त्यांना 242 जावई सुना नातवंड आहेत हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांचा नातू हा ड्रायव्हर आहे आणि ज्या नवऱ्याने त्यांना अतिशय त्रास दिला, म्हणजे बाळणपण सुद्धा त्यांचं गोठ्यात झालं, त्यावेळेला सुद्धा त्यांनी हाकलून दिलं होतं. अशा या नवऱ्या सुद्धा जेव्हा शेवटच्या क्षणी गलित गात्र होऊन त्यांच्या जवळ आला, तेव्हा त्यांना लाथाडलं नाही. त्यांनी सांगितलं, अनेक अनाथांची मी माय झालेली आहे, तशीच मी आज तुमची बायको म्हणून नाही तर मी माय म्हणून, आई म्हणून तुमचा सांभाळ करणार, असं मोठ्या मनाची या सिंधुताई सपकाळ यांची माहिती तुम्ही खूप छान सांगितली. तुमचे आभार. सुहास पुरोहित, निसर्ग सौंदर्य स्थळ खूप अतिशय सुंदररित्या तुम्ही सविस्तर कल्पना करून खूप छान सांगता आणि तुमचं जे निरीक्षण आहे आणि जे तुमचं लिखाण आहे ते प्रत्येक स्पॉटचं किती वेळ किती वाजता गेला, काय गेला, तिथे काय घडलं या संबंधीची माहिती तुम्ही खूप छान देता. प्रवास वर्णन लिहिण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये तुमचा हातखंडाचा आहे. तुमचे आभार. अनामिका चव्हाण, उत्सुकता जागृत करणारी, वाटलं आज वेगळं काय ऐकायला मिळतं आणि खरंच एक वेगळ्या ट्रॅक तुम्ही आज घेतलात आणि त्या वेगळ्या ट्रॅकवर सुद्धा तुम्ही यशस्वी झालात आणि ते किती छान झालं, कसं झालं हे खरं तर माझ्यापेक्षा नितीन ठाकरच खूप जास्त सांगतील, कारण ते गुजराती तज्ञ आहेत. पण तरी सुद्धा अनामिकाताई तुम्ही खूप छान, मला जे समजलं त्या दृष्टीने मी सांगते की तुम्ही गुजराती भाषेचं तुमचं ज्ञान आहे, तुम्ही गुजराती भाषेमध्ये शिकलेलं आहात, तेव्हा तुमचं हे खूपच छान तुम्ही चाल लावलीत आणि खूप सुंदर गायला. त्याबद्दल वेगळ्या ट्रॅकवर सुद्धा जाऊन तुम्ही यशस्वी झाला, त्याबद्दल तुमचं कौतुक आणि तुमचे धन्यवाद. नितिन भाई, आपका कमेंट अनम्यूट करके करो. नहीं, बहुत अच्छी तरीके से अनामिका ने गुजरातीकरण किया. पिया का पति करती थी, चलता था, एक दो वर्ड्स में प्रॉब्लम नहीं, तो बहुत सही किया, बहुत सही. थँक यू. हा अपर्णाताई. पुरुषोत्तम देवस्थळे यांची एक स्मरणशक्ती, तल्लख बुद्धिमत्ता याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पुरुषोत्तम देवस्थळे आहेत आणि बिनधास्त, कसलाही विचार नाही, पुढे पाठीकडे काही कोण काय म्हणेल याची कधीही खंत न करणारे, स्पष्ट वक्ते, जे मनाला येईल, जे भावलं ते सर्वांसमोर सादर करणारे, हे असे आपले पुरुषोत्तम देवस्थळे. त्यांनी 55 ते 60 या काळामध्ये त्यांनी जी बडबड गीतं ऐकली, ती बडबड गीतं खरं तर कवी, लेखक, काहीही गायक, त्यांना काहीही माहिती नसताना सुद्धा ती जी लहानपणी जी त्यांनी त्या 55 ते 60 काळामध्ये ऐकलेली बडबड गीतं अतिशय सुंदररित्या न अडखळता आणि संदर्भासहित सांगितली, त्याबद्दल तुमच्या स्मरणशक्तीला, तल्लख बुद्धीला सलाम आणि तुमचेही आभार. प्रज्ञा जोशी, साहित्यात एक मुरलेली व्यक्ती म्हणायला हरकत नाही आणि मसापच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मध्ये त्यांचं एक सक्रिय अशा त्या कार्यकर्ता आहेत आणि खूप त्यांचं काम चाललेलं आहे साहित्याच्या क्षेत्रामध्ये. तर त्याचीच एक जोड म्हणून, आवड म्हणा किंवा त्याचंच एक भान म्हणून त्यांनी शांताबाई शेळकेंवर आपल्याला त्या सांगतायत आणि आज स्फुट लेखन याविषयी त्यांनी आपल्याला सांगितलं आणि लेखिका, कवयित्री, अनुवादिता शांताबाई शेळकेंविषयी तुम्ही खूप छान सांगितले आणि खरं तर धूळपाटी यावर खूप विचार आणि
गदारोळ म्हणू किंवा वैचारिक वेगळेपणा म्हणा किंवा वादविवाद म्हणा या पुस्तकाविषयी खूप गाजले होते आणि अजूनही थोडस त्याच्यावर बोललं जातं की ती त्यांच्या जीवनावरचं त्यांचं आत्मचरित्र आहे. पण त्यांनी त्याही वेळेला सांगितलं होतं की हे माझं आत्मचरित्र नाही आहे. आणि आजही तुम्ही ते ठणकावून सांगितलं की धुळपाटी हे शांताबाई शेळकेंचं आत्मचरित्र नाहीये, त्याच्यामुळे हा जो काही वाद होता तो इथेच संपलेला आहे. आणि आत्मचरित्र म्हणजे काय, ते कसं असतं, कशा स्वरूपाचं असतं याची खूप छान माहिती आज शांताबाईंनी सांगितलेली तुमच्या वाणीतून आम्हाला ऐकायला मिळाली. तुमचे आभार. अनसुया कुंभार, यात तर सामाजिक भान म्हणजे समाजाच्या सामाजिक भावना असलेल्या महामेरू म्हणायला पाहिजे. जिथे जातील तिथे त्यांचं सामाजिक भान हे जागृत असतं. आणि स्त्रियांचं मर्म, स्त्री धर्म, त्यांची कहाणी, त्यांचं अस्तित्व, त्यांचं जीवन कसं आहे, काय चाललेलं आहे, ही पूर्ण स्त्री जीवनाची कहाणी त्यांनी आज आपल्याला त्यांच्या स्वलिखित कवितेतून सांगितली. आणि स्त्री धर्माविषयी एक जळजळीत जे सत्य आहे ते तुम्ही सर्वांसमोर आज महिला दिना दिवशीच आणलं, त्याबद्दल तुमचं कौतुक. आणि खरं तर नितीन ठाकर राहिलेत हा नंतर. हो का? हा. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे अनसुयाताईंविषयी तर झालंच, पण आम्ही आज महिला दिनाच्या निमित्ताने असं म्हणू की समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता दुखवू नका. दासी म्हणून तिला हिणवू नका आणि देवी म्हणून देव्हाऱ्यात पूजूही नका. फक्त एक समान एक माणूस म्हणून तिला तिची भावना आहे आणि तेवढंच तिला मान द्या अशी एक इच्छा महिला दिनाच्या निमित्ताने मी व्यक्त करते. आणि नितीन ठाकर खरं तर मगाशी तुम्ही जे सांगितलं की गुजराती अनुकरण छान झालं, तसंच आता मीही सांगते की तुमचंही जे तुम्ही जे माना हो तुम बहुत हसी हे जे तुम्ही गाणं म्हटलं, हिंदीचं गाणं जे तुम्ही गुजरातीत अनुवादित केलं ते खूपच सुंदर झालेलं होतं. आणि ते गुजराती ऐकण्यामध्ये गोडवा आहे, तो नेहमीच तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळतो. आणि आज त्यामध्ये अनामिकाताईंनीही भर घातली, त्याच्यामुळे तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. खूप छान असा आजचा कार्यक्रम झाला. आणि परवाच रविवारी जो साहित्य मसापचा समीक्षा या विषयावर एक संमेलन होतं, त्याच्यात खूप माहिती संमेलनाविषयी मिळाली. आणि मला असं वाटलं की काय मी हे समीक्षा करते ती योग्य आहे की नाही याचाही उहापोह करायची मला संधी मिळाली, मला विचार करायला मिळाला आणि तुम्ही मला हे देतात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि आजच्या पुरतं आपण इथेच थांबतोय.